नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका क्रंची अशा रेसिपीसोबत। तर आज आपण विदाऊट मैदा कुरकुरे बनवणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे, प्रमाण अगदी साधं आणि सोपं आहे। फक्त कृती जी आहे ती प्रॉपर फॉलो करा, तुमची नक्की अगदी मार्केटसारखे कुरकुरे तयार होतील। तर इथे मी 1 कप पोहे घेतलेले आहेत, तुम्ही जाड किंवा पातळ कोणतेही घेऊ शकतात। ते मी ग्राइंड करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 1/4 कप मी बेसन घातलेलं आहे। तर हे मिक्सचर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी एका कढईमध्ये 1 कप पाणी घातलेलं आहे, त्याच्यात अर्धा चमचा तेल आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण हे जे मिक्सचर होतं ते त्याच्यात घालणार आहोत। गॅस बंद करून आपल्याला लाटण्याच्या सहाय्याने असे ते पूर्ण मिक्सचर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी रेस्ट करायचं आहे। रेस्ट झाल्यानंतर सगळं पाणी जे आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतलं जातं। त्यामध्ये आपल्याला 1/4 कप कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक छान कणी मळून घ्यायचं आहे। मळल्यानंतर हाताला तेल किंवा पाणी लावायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला थोडंसं मळून झाल्यानंतर कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत। अगदी साधे सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकतात। हे बघा, अशा साईजचे आपल्याला कुरकुरे बनवायचे आहेत। तर हे बनवताना लक्षात ठेवायचं आहे की जास्त जाड असं बनवायचं नाही, थोडं बारीकच आपल्याला कुरकुरे बनवायचे आहेत। आता तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपले कुरकुरे आपल्याला याच्यात घालून घ्यायचे आहेत। एकदम जास्ती घालायचे नाहीत, तेलाच्या क्वांटिटीप्रमाणे आपल्याला कुरकुरे घालायचे आहेत त्याच्यामध्ये। तर जोपर्यंत पहिली बॅच तळली जाते तोपर्यंत मी दुसरे कुरकुरे करून ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता। अगदी छान असे क्रंची होतात कुरकुरे। लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळायचे आहे। तर इथे आता पहिली जी बॅच आहे, थोडेसे मी कुरकुरे घेतले आहेत, ते स्पायसी बनवते आहे मी। त्याच्यामध्ये मी थोडंसं तिखट, थोडी काळी मिरी पावडर, मीठ आणि पेरी पेरी मसाला घातलेला आहे। तुम्ही याचे टोमॅटो पावडर और तुम्हाला ज्या फ्लेवरचे कुरकुरे बनवायचे आहेत ते बनवू शकता। आवाज ऐकू शकता तुम्ही, आजपर्यंत छान क्रंची झालेले आहेत। तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा। थँक्यू।